अजून एक अनुभव आहे, गावातलाच अनुभव आहे आणि कोणीतरी एक्सपिरियन्स पण केला असेल तो नक्कीच. सो त्याला म्हणतात चकवा. आम्ही दोघं जण जंगलात गेलो, अंघोळ वगैरे करून आलो, मस्त जेवलो वगैरे. दुपारची वेळ होती. दुपारी काही असं करायला नव्हतं म्हणून आम्ही आंबे शोधायला निघालो, कोकम शोधायला निघालो गावी. करवंद वगैरे सगळे गोळा करतो आपण मे महिन्यात गेल्यानंतर. बराचसा रानमेवा आम्हाला भेटला. तो आम्ही घेतला पिशव्यातून भरून आणि परतीच्या प्रवासाला जेव्हा निघालो ना, तेव्हा आम्हाला पुन्हा अजून दिसायला लागलं. सो पुन्हा आम्ही जिथून घेतलेले आंबे, जिथून आम्ही उचललेले आंबे, जिथून ज्या झाडावरून आम्ही आंबे काढले त्या झाडावर आम्हाला पुन्हा आंबे दिसायला लागले. पुन्हा कोकमं दिसायला लागली, पुन्हा करवंद दिसायला लागले आणि मला 15-20 मिनिटं तर आधी काही कळालं नाही. थोड्या वेळानंतर काकांना थोडा ह्याचा एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांना थोडं कळायला लागलं, तर ते बोलले, "बाळा चल आपण इथून निघूया. हे थोडंसं काय लक्षण बरं दिसत नाही." तो आम्ही दोघंच होतो. सो आम्ही फटाफट निघालो तिथून. घरी आल्यानंतर आजीला जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा आजीने म्हटलं, की "बरं झालं तुम्ही त्याच टायमात त्या चकव्याच्या रिंगणातून निघालात. जर तुम्ही निघालात असतात तर तुम्हाला मे बी त्याच्यातच अडकून ठेवलं असतं आणि रात्र तुमची काढली असती तिकडे."